काय असू शकतो? शेतकऱ्यांसाठी सर्व माझी सूचना राहील यामध्ये की जो काही खरीप हंगाम जो आहे आपला हा आणि कपाशीची लागवड जी आहे साधारणतः 1 जून पासूनच आपण करतोय आणि जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जे आहे ठिबकचा आपण जो आहे तो याच्यामध्ये वापर आपण करत आहोत आणि कृषी विभागामार्फत सुद्धा मोठ्या प्रमाणावर जे आहे या ठिबकसाठी आणि तुषारसाठी जे आहे ते आपण अनुदान सुद्धा देत आहे. मागील 4-5 वर्षाचा विचार केला तर जवळपास 50,000 हेक्टरवर आपण ठिबक तुषारचा आपण जे आहे शेतकरी अनुदान दिलेलं आहे आणि संच बसलेले आहेत. तर त्यामुळे या अशा कालावधीमध्ये कपाशीचे पीक जे आहे सध्या कमी कालावधीचं आहे आणि याच्यामध्ये आपण ठिबकचा अंतर्भाव आपण जरूर करावा आणि जे काही खत आहे याला खतं देत असताना जीवामृत सारखे जर खतं आपण याच्यामध्ये दिलं तर नक्कीच त्याच्यामध्ये ओलावा टिकून राहील आणि जे काही त्या बाजूचे असलेले सूक्ष्म घटक जे असतील मायक्रोब्स ज्याला म्हणतो आपण याची सुद्धा ज्या ऍक्टिव्हिटी चांगली जिवंत राहील. त्यामुळे शेतकऱ्यांनी सूक्ष्म सिंचनाचा अवलंब करून जे आहे पुढील कालावधीसाठी जे आहे ते पिकं आपली जे आहे ते वाचवावीत.